श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो, आज आपण श्रवण करत आहात बाळूमामांचा संदेश. पाहून दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही उघडला असेल तर खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण हा संदेश शेवटपर्यंत बघा. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव बाळूमामांची आशीर्वाद अखंड राहील. बाळूमामांचे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. बाळूमामा म्हणतात, मनात आनंद असला की सभोवताली सुद्धा सगळीकडे आनंदी आनंद दिसतो. घेतलेले निर्णय कष्टानं योग्यच करून दाखवणारे लोकच जीवनात यशस्वी होतात. जिलेबी फक्त गोड नसून एक महत्त्वपूर्ण संदेशही देते की स्वतः कितीही गुंतलेलं असलं तरीही दुसऱ्यांना नेहमी आनंद द्या. जात्याचा खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही दगड फिरणारे असते तर पीठ बनलंच नसतं. आयुष्यात आत्मविश्वासाचा पाया स्थिर असला की त्यावर कर्माचा दगड फिरला की संकट, काळजी, चिंता याचं खरोखर पीठ होऊन जाईल. नात्यात, मैत्रीत किंवा चांगल्या संबंधात वाईट कामाचीच शिक्षा मिळते असं काही नाही. कधी कधी जास्त चांगलं वागण्याची सुद्धा शिक्षा भोगावी लागते. यशस्वी होण्याचे मार्ग असेच नाही मिळत. त्यासाठी योग्य मार्गावर मन रमावं लागतं. बोलून टाकावं पण टाकून बोलू नये. प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच. तसंच मन व विचार सैरभैर असताना मार्ग कधीच मिळत नाही. शांत व्हा, मन एकाग्र करून विचार करा. तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल. 4 दिवस कुठे लांब जाऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. आयुष्यभर माणूस एका गैरसमजात असतो की मी लोकांसाठी खूप खास आहे. पण हे एक कटू सत्य आहे की लोकांना तुमच्या असल्याचा आणि नसल्याचा काहीही फरक पडत नाही. लोक फक्त त्याचा फायदा असेल तेव्हा तुमची आठवण काढत असतात. म्हणून स्वतःसाठी जरा जगून बघा. आयुष्य खूप छोटं आहे. आयुष्याचा आनंद घ्यायला शिका. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये यशस्वी एक किरण येईल आणि तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. आत्मविश्वासानं जगा. सरळ, साधं, सोपं पण सतर्क जीवन जगा. आधार आणि उधार दोघांनाही धार असते, जी वेळ आल्यावर गळून कापू शकते. म्हणून जीवनात आधार शोधण्यापेक्षा आत्मविश्वास दृढ केला पाहिजे. आपल्या शरीराच्या पाठीचा कणा कमजोर झाला की नीट उभं राहता येत नाही. त्याचप्रमाणे आत्मविश्वास आपल्या मनाचा कणा आहे. तो कमजोर झाला की जीवनात यश मिळवता येत नाही. नुकते जन्मलेले गायीचे वासरू काही मिनिटात उभं राहायला शिकतं. ते फक्त त्याच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळे. सुरुवातीला उभं राहताना ते सतत खाली पडत असतं, पण प्रयत्न सोडत नाही आणि उभं जीवन मनुष्याचं ते गाय हे सगळं निमूटपणे बघत असते. आपलं मनुष्याचं जीवन तसं तर नाही. आपल्याला तर अनेकांची साथ, सहवास, मार्गदर्शन, आधार मिळत असतो. तरीही प्रतिकूल परिस्थितीत आपण हार मानतो. एका सहग्रस्ताकडे त्याचा आंधळा मित्र गप्पा मारायला आलेला असतो. त्याच्या गप्पा इतक्या रंगतात की अंधार कधी पडला ह्या दोघांचाही लक्षात येत नाही. आंधळा मित्र जायला निघाल्यावर ते गृहस्थ त्याच्या हाती कंदील देतात आणि म्हणतात, बाहेर खूप अंधार आहे, कंदील सोबत घेऊन जा. यावर तो आंधळा मित्र हसतो आणि म्हणतो, मी तर आंधळा आहे, मला अंधार आणि उजेड सारखाच, मला कंदिलाचा काय उपयोग. तेव्हा तो गृहस्थ म्हणतात, हा कंदील तुझ्यासाठी नाहीये, डोळस माणसांसाठी आहे. या कंदिलामुळे तुला कोणताही धडकणार नाही. त्याला हे पटलं आणि तो कंदील घेऊन रस्त्याने चालू लागला. मात्र थोड्या वेळात एक माणूस त्याला येऊन धडकतो. तेव्हा तो ओरडतो, अरे कोण आहेस तू? तुला माझ्या हातातला पेटता कंदील दिसत नाही का? त्यावर धडकलेला मनुष्य म्हणतो, अरे बाबा, तुझा कंदील विझून गेलाय, हे तुझ्या लक्षात नाही का आलं? त्याचं हे शब्द ऐकताच आंधळा माणूस खूप हसला आणि म्हणाला, नाही लक्षात आलं, पण आज एक गोष्ट मात्र कळाली. उसना घेतलेला उजेड फार काळ आपल्या उपयोगी पडत नाही.
त्यासाठी स्वयंप्रकाशित व्हायला हवं. आधारापेक्षा जीवनात आत्मविश्वास असायला हवा, तरच आपण जग जिंकू शकतो. जीवनात खूप वेळेस आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, तरीही ती आपल्याला मिळत नाही आणि एखाद्या व्यक्तीला तीच गोष्ट कुठलेही प्रयत्न न करता सहज मिळून जाते. तेव्हा आपला देवावरचा विश्वास कुठंतरी कमी होतो. परंतु एक त्रिकाल सत्य, या दुनियेत कुठलाही गोष्ट विनाकारण घडत नाही. कोणालाच कर्मापेक्षा कमी किंवा जास्त काहीच मिळत नाही. हे जर आपल्याला समजून घेतलं तर स्वीकारलं तर जीवनात सुखदुःख अपयश सर्वच गोष्टी सहज स्वीकारायला सोप्या जातात. सर्वत्र आज आपण जे काही आहोत ते आपण भूतकाळात केलेल्या कर्मानेच आहोत आणि आज वर्तमानात जे कर्म आपण करू तेच भविष्यात समोर येणार आहे. आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही नसतात. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळं आपण आपल्या हातात असणाऱ्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. नकारात्मक विचारांना आपल्यामध्ये येण्याची परवानगी देण्यापेक्षा शक्य असेल तेवढं त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हेच योग्य आहे. आपल्याला जीवनात जे आवडतं ते हवं असतं, ते मिळालं नाही की आपल्याला जगणं निरर्थक वाटतं आणि आयुष्य कठीण आहे असं वाटायला लागतं. आपल्या जीवनातला जे पाहिजे ते सर्व काही मिळवू शकतं. त्यासाठी अट एकच असते, हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी आपली स्वतःची तेवढी पात्रता असावी लागते. आपली स्वतःची जीवनात पात्रता असेल तर जीवनात फुकट काहीच मिळत नाही. जे हवं असतं त्याच्या मोबदल्यात त्याची योग्य किंमतच द्यावी लागते. आपली जेवढी योग्यता पात्रता असते तेवढीच गोष्ट आपल्याला मिळते. नशिबाने काही वेळेस कोणतेही कष्ट न करता आपल्याला जीवनात चांगल्या गोष्टी मिळतातही. पण आपण जर स्वतःला त्या लायक बनवू शकलो नाही तर त्या गोष्टी आपल्या जीवनात राहत नाहीत. चांगला दाखवण्याचा वागण्याचा मुखवटा जास्त काळ धारण करता येत नाही. आपण जसे आहोत तसे जगात दाखवत नाही, म्हणून आपल्याला जगताना अनेक अडचणी येतात आणि आयुष्य कठीण आहे असं वाटायला लागतं. आपल्या वागण्याचा बोलण्यात सहजता आली की आयुष्यात चांगल्या गोष्टी मिळतात आणि जगणं सहज सुंदर होतं. आयुष्य सोपं आहे, फक्त जगण्याचे नियम जाणून घेतले पाहिजेत. आयुष्य खरंच सोपं आहे, आपण खूप अवघड पद्धतीनं जगतो. नेहमी समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा सामर्थ्य आपल्यामध्ये असेल तर कोणीच आपल्यासोबत कधीच खोटं बोलणार नाही. आपण सोप्या गोष्टी अवघड पद्धतीनं करतो, म्हणून सोपं असलेलं आयुष्य आपल्याला कठीण वाटतं. जास्त प्रयत्न जास्त परिणाम हे समीकरण आपण डोक्यात पक्क करून ठेवलं आहे. पण एखादं ठराविक काम गोष्ट करण्याची आपली क्षमता किती आहे याचा आपण विचार करत नाही. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी पूर्ण करण्यासाठी आपण झपाट्याने कामाला लागतो आणि थोड्याच दिवसात ती सोडून देऊन तोंडावर पडतो. असं का होतं हेही आपल्याला कळत असतं, कळतंय पण वळत नाही, अशी आपली अवस्था असते. आपण व्यायामाला सुरुवात केली की 3-4 दिवसातच स्वतःला आरशात पाहतो आणि आपल्याला लगेच काही फरक जाणवत नाही. काही दिवसात कोणताही सकारात्मक बदल न दिसल्याने आपला उत्साह कमी होतो आणि व्यायाम न करण्याचा विचार मनात डोकावतो. आपण कमी वेळेत जास्त प्रयत्न करून जास्त मिळवण्याचा प्रयत्न करतो. यात आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती दोन्हीही लवकर संपतात, कारण आवश्यक तेवढी आपली क्षमता विकसित झालेली नसते. शक्ती संपली की उत्साह कमी होऊन आपल्याला व्यायाम करण्याचा कंटाळा येतो आणि आपण व्यायाम करणं सोडून देतो. इच्छित सकारात्मक परिणामाने कमी वेळेत जास्त प्रयत्न करण्यापेक्षा कमी पूर्ण पण सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते. वर्षभर अभ्यास करायचा नाही आणि परीक्षा जवळ आली की दिवस रात्र अभ्यास करायचा, अशा सवयीने परीक्षेत यश तर मिळतं नाही, उलट आजारी पडण्याची शक्यता वाढते. इच्छित ध्येय प्राप्त करण्यासाठी दररोज थोडं थोडं स्वतःवर काम करण्यास सुरुवात केली की आपली शारीरिक मानसिक शक्ती विकसित होण्यास सुरुवात होते. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव्ह अर्थ. आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. धन्यवाद.